तर यामध्ये फक्त हे याच्या आत जाऊन दे असं करायचे आहेत जेणेकरून हा त्याचा की सगळा हा असा तू स्मार्ट आहेस कृतिका माझ्यापेक्षा सगळं. ना मीच आहे स्मार्ट. हॅलो Hello एव्हरीवन, वेलकम टू द व्लॉग. निमेश व्लॉग. आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे नेहमीपेक्षा. आज आम्ही करणार एक अनबॉक्सिंग व्हिडिओ. हे आम्ही मागवले ते म्हणजे एक पूजा युनिट आहे फ्रॉम Amazon. आणि लेट्स सी ह्याची क्वालिटी आणि काय कसं सगळं आलेलं आहे. सो लेट्स स्टार्टिंग पासून आपण शुभम तुम्हाला सगळं गो थ्रू करेन सगळ्या गोष्टी. तर हे मॅन्युअल आहे. तर हे कशा प्रकारे आहे ते आपण आधी बघूया. यामध्ये काय काय गरजेचं आहे आणि तू दाखव. सो येस, हे खूप सारं पेजेसचे मॅन्युअल आहे जे आम्ही कठीण पूर्ण रीड वाटतंय. केलं. जरा खूप कठीण गोष्ट आहे ही. सगळं त्याचे नंबरिंग दिलेले आहेत आणि कसं काय, प्लस त्याला असे एकदमच सोपं काम नाही आहे. याच्यामध्ये सगळे चॅनल्स फिट करायचे आहेत विथ त्याचे अशा प्रकारे हिंजेस ते आहे. नंबरिंग केलंय याला. प्रत्येक तेव्हा गोष्टी 18 नंबर नंबर आहे. केला, 18 नंबर कसा आहे. आणि त्याच्यामध्ये इकडे दिलेला आहे की सगळा हा असा व्ह्यू दिलाय, प्रत्येक एलिव्हेशन दिलेले आहेत आणि नंबर्स गेला. तर 18 नंबर काय, हा तर 18 नंबर आहे. तो पहिला आम्ही ते सगळ्या गोष्टी असे सॉर्ट आउट करतो. 1 to 20 आहे गेस त्यांचे नंबर, 1 to 19 नंबर्स आहे. आणि मग लेट्स गो. तर आता आपण ह्याला ओपन करून बघूया याच्यामध्ये काय काय पार्ट्स आले आहेत आणि कशी क्वालिटी आहे. तर यामध्ये असे नंबरिंग दिलंय त्यांनी की हा 14 नंबरचा पार्ट आहे. तर असं नंबरिंगच्या हिशोबाने ते पूर्ण जॉईन करायचं आणि क्वालिटी वाईज तर थोडं वाटतंय चांगल्या प्रकारे आहे. तर आता आपण बघू त्याला जॉईन करायला आणि त्यासोबत काय काय मटेरियल आलंय ते पण पहिलं आधी बघून घेऊया. म्हणजे पूर्ण प्लँक्स आहे त्याच्यासोबत जर तुम्ही बघाल तर. आणि हा एक असा बॉक्स आलाय. तर ह्या बॉक्स मध्ये आता आपण काय आहे ते बघू. तर हे बघा, यामध्ये हे स्क्रूज अँड नेल्स वगैरे दिले आहेत. प्लस ह्याच्यासोबत जे 2 हँडल्स लागणार आहेत आपल्याला, ते 2 हँडल्स आहेत त्याच्यामध्ये आणि स्क्रू पण आहेत, डॉवल्स पण आहेत आणि नेल्स पण आहेत. प्लस हे हिंजेस दिले आहेत जे दरवाजाला लागणार आहेत 4 आणि काही नाहीये. तर चला बघूया आता आपण कसं याला असेंबल करता येईल. आम्ही सगळं आता सॉर्ट करून टाकलंय. सो फर्स्ट आम्ही काय करतो, स्टेप वाईज जातोय. त्याचा फर्स्ट वरचा जो पार्ट आहे तो आम्ही पहिला कम्प्लीट करणार आहे. त्याच्यामध्ये त्याला लागणार आहे की 1 to 14, 15 and 7 and 8. 7 and 8 जे आहे ते त्याचे वरचा आणि खालचा पार्ट आहे आणि 14, 15 आहे ते बॅक पार्ट आहे. तर चला आपण बनवूया. कृतिका एक 15 साइड इथे लाव ना. 14, 15 आता जो आहे वरचा आहे 7 ना कृतिका. Yes. तर हा 7 नंबरचा वरचा पार्ट असा लागणार आहे. फक्त 7 वरचा पार्ट आहे. होय होय, याला असं फिरव. हे बाहेरची फिनिशिंग साइड आहे, ही पाठची साइड आहे. मग ते पण वेगळं उलट लावलंय. 7 जो पार्ट आहे तो तो top टॉप आहे. आहे. मग आपण हा हा घेतलाय. 7 टॉप आहे आणि हा. 8 तो खालचा आहे. मग 7 ला जी हा बघा, डॉवल हा 7 आहे. डॉवल आणि प्लस 2 स्क्रू चालेल. चल, व्हिडिओ ऑन आहे. हो. कॉम्प्लिकेटेड आहे एकदम समजून घ्यायला. काय केले नाही माहिती आहे, दोन्ही साईडला ना त्यांनी हे केलंय. ही आता ही साईड आहे ग, ही समजलं ना. ही डॉवल मध्ये याला ना फेविकॉल लावायला होतं, पण जाऊन दे आता आपण ती पहिलं डॉवल्स ना हा जास्त स्टडी राहते. हळूहळू एकदम. डॉवेल तुटायला देऊ नको. त्याला 1 मिनिट झोपव, इथे झोपव. स्क्रू टाईट करून घेतो आता. एवढा तरी बेस आमचा रेडी झालेला आहे. आणि नेक्स्ट आपण खालचा, ह्याच्यामध्ये आता कसं समजा की फ्रंट बॅक कोणती साईड आहे. तर बघायचं की हा जो पार्ट आहे तो लॅमिनेटेड आहे आणि बॅक साईड आहे ती एक्सपोज आहे जशी. आणि दिस इज, ह्याला काय म्हटलं, कोणता पण आहे कमर्शियल? नाही भुसा प्लाय. हा भुसा प्लाय आहे. सो येस, हा भुसा प्लाय आहे. सगळा जो भुसा असतो, शुगर केनचा जो राहिलेला जो भुसा राहतो त्याच्यापासून हा बनवला जातो. जास्त स्टेडी पण नसतात ह्या गोष्टी, बट ठीक आहे, आपलं काही रोज युज होणार नाही त्याचा, ठेवलं की झालं. ते जे डॉवल दिले आहेत असे लाकडाचे, ते आपल्याला होल्स मध्ये आधी प्लेस करून घ्यायचे आहेत आणि मग ते एकमेकांमध्ये असं फिट होईल. आणि नंतर इकडनं त्याच्यासाठी स्क्रूचे ऑप्शन्स पण दिले आहेत, तर ते स्क्रू आपण करू शकतो. तर आता हा आपण इथे लावून घेऊया कृतिका. हा डॉवल घाल कृतिका. तर आता आपण आपला फायनली मेन बॉक्सिंग तर रेडी आहे. स्क्रू लाव बाटी. असे स्क्रूज आहेत, ते स्क्रूज पण मल्टिपल स्क्रूज आहेत, त्यांना नावं पण दिलेली आहेत. बाकी सगळं दिलेलं आहे की कोणते स्क्रू कुठे लावायचे, नॉब कोणते, नेल्स आहे. देन वी हॅव डोर नॉब आणि कन्सील स्टिकर्स, डोर हिंजेस एक्सेट्रा. हे थोडं म्हणजे हळूवार काम करायचं, कारण त्यांनी असं दिलंय की जास्त पण टाईट करू नका म्हणून. असं जास्त पण टाईट करू नका, नाहीतर मग कारण का तो भुसा प्लाय असल्यामुळे तो आतून त्याला पाडू शकतो. रेग्युलर प्लाय जो असतो तो खूप ठीक असतो, पण हा जो आहे तो भुसा प्लाय त्यांना म्हणतात. इन शॉर्ट, जे आयकियाचं फर्निचर असतं ते ह्या प्लाय मध्ये बनलेलं जातं. भुसा प्लाय
प्लाय मध्ये बनतं. तर आता आपण हे 2 स्क्रू प्रत्येकाचं नेमिंग केलेलं आहे, कुठे कोणाला द्यायचं आहे ते. तो ह्या स्क्रूचं नाव होतं बोर्ड स्क्रू ब्लॅक SDB5 कोड. तू करते कृतिका? मला करायला खूप आवडेल. ते असल्या गोष्टी करायला मला खूप आवडतात, जे मी कधी कधी साईट वरती पण करते. हे सगळं माझ्या शुभमने शिकवलंय की कसं काय करायचं, कशाला काय म्हणतात, डिसमिस काय असतं, स्क्रू काय असतो, आणि काय 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 ते फरसी विरसी कॉन्ट्रॅक्टर आमचे सगळे कार्पेंटर यूज करतात फरसी, आणि वेगवेगळे शब्द जे आहेत ते टूल्स मला माहिती पण नव्हते, तर ते मला शुभमने शिकवले खूप. त्याला थोडंसं आणि टाईट करतो, आत जाऊन दे त्या होल. बस हा बस फक्त हे याच्या आत जाऊन दे असं. आणि तुम्हाला जर आमचे कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स बघायचे असतील तर यू कॅन गो सबस्क्राईब टू ऑरा इंटिरियर्स, आणि यू कॅन फॉलो इंस्टाग्राम विच इज ऑरा_इंटिरियर डिझाईन्स. मी इकडे पॉपअप लिंक टाकेन लवकरच, सो तिकडे तुम्ही अजून बघू शकता आमचं जे काम आहे, कशा प्रकारे काम आणि किती छान छान प्रोडक्ट्स आम्ही यूज करतो, आणि सगळं तुम्हाला त्या पेजवरती मिळेल. आता जर मॅन्युअल दे ग्रुप तो पुन्हा एकदा बॅग कसा लावायचा आपल्याला. तर ना बॅग जो आहे ना कृतिका, याच्यात एक असा इश्यू आहे की जो बॅग आहे तो मला वाटतं त्या ह्यानेच होल्ड होणार आहे. छोटे छोटे शेल्स आहेत ते. कसं आहे गाईज की आमच्याकडे आम्ही म्हणजे 2च फोटो त्यामध्ये ह्या मंदिरात पुजणार आहोत, त्यामुळे आम्हाला जे छोटे शेल्फ दिले आहेत असे मध्ये मध्ये लावण्यासाठी, तर हे वाले शेल्फ आम्हाला काही गरज नाही आहे. आम्ही असं म्हणत होतो की ते न लावता आपण डायरेक्टच हे करूया, फक्त बॉक्सिंग रेडी करून. समजतंय मला की ह्या स्क्रू वरती जे त्याचा बॅक प्रेस होणार आहे. एकदा तो कालचा काढशील पार्ट ह्याला असं, तेच मला आता बघायचं आहे. ह्याला अच्छा आहे ऑप्शन आहे, ह्याला खिळे ठोकण्याचा ऑप्शन दिलाय त्यांनी. बरं आहे ते 14 बरोबर हा साईडला आहे. हे बघा इथे यांनी असं छोटे छोटे पेनाने मार्क केलाय की कुठे आपण हे खिळे ठोकू शकतो. तर त्यांनी कुठे गेले, हे साईड त्यांनी पेंट केले, तर हे नेल्स दिलेत त्यांनी. हे इथे ठेवून तिकडे आता हॅमर नाही आहे, मी हॅमरची जुगाड केलेला आहे, पण ते आता येतोय जुगाड. आणि हे हॅमरने इकडे पण स्क्रू लावावे लागते, म्हणजे नेल्स यूज करावे लागतील आपल्याला. जितके हे त्या हिशोबाने हॅमरने आपल्याला बस. आणि देन हे शेल्फ आपण एखाद दुसरा शेल्फ लावू नंतर, जेणेकरून थोडं येईल का नेल्स वरती राहणार नाही. तर आता आम्ही असं जुगाड केला, म्हणजे आम्ही घेऊन आलो आपली हातोडी म्हणजेच हॅमर, आणि हॅमरचे गरजेने यूज करून आम्ही आता हे पार्टचा बेस आहे तो आम्ही फिट पहिला करून घेऊ. तर पहिलं ह्याच्या मॅन्युअल प्रमाणे हे इथे मार्किंग करून दिलाय, आणि इथे हे नेल्स आपल्याला फिट करायचे आहेत, जेणेकरून हा त्याचा जो बॅकचा बेस आहे तो त्याच्यावरती फिट होईल. तर आपण आधी ते नेल्स सगळे ठोकून घेऊया, जेणेकरून याचा पहिला वरचा जो बॉक्सिंग असेल तो रेडी होईल. त्यांनी जे नेल्स दिले आहेत ते एवढे त्याचे पॉइंट असे म्हणजे शार्प पण नाही आहेत, थोडं क्वालिटी वाईज चांगले नाही. जरा चांगले नेल्स द्यायला हवे होते तुला. फायनली आमचा वरचा बॉक्स पूर्ण रेडी झालाय, आणि आता त्याच्या खालचा जो बेस आहे त्याला जॉईन करण्यासाठी म्हणून जो प्लॅंक लागणार आहे तर तो आम्ही पहिला फिट करून घेतोय. तर हा पहिला फिट झाल्यानंतर ह्याला आपण आता खालती बॉक्स बनवणार. झालं आता हा आपलं मंदिराचा वरचा पार्ट पूर्ण रेडी आहे. फायनली हे झालं. दिसायला सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात, पण त्याच्या पाठची जी मेहनत असते ती असते की खूप सगळं मॅनेज करावं लागतं, की मॅन्युअल पण रीड करा, प्लस त्याचे पार्ट्सही बघा, कोणता कुठे लागणार आहे, काय लागणार आहे, आणि ते सगळं एक्झिक्युशन करताना ते खूप छान वाटतं. आता आपल्याला बघायचं आहे की कोणती बाजू वरची आणि खालची कोणती बाजू ते. तू जरा बघ मॅन्युअल मध्ये. ओके थांब, ही साइड खाला जर तूच बघ काय ते. याला कुठून तरी ना स्क्रू करायचे साइडने. मी तोपर्यंत हे त्रिकोण बॉक्स बनवून घेतो. किती काय काय दिलं त्यांनी, की वरचं असं युनिट दिलंय, प्लस हे खालचं स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये शटर्स लागणार आहे, हे पण करायचंय. आय गेस दिस इज अवर एकदम फर्स्ट टाइम आहे आमची एवढं सगळं बनवायची, एवढं सगळं जोडायची. पण असं ऑर्डर करून बनवू शकता. त्याच्यामध्ये 2 कलर अवेलेबल आहेत, हे म्हणजे व्हाईट, आणि एक जो होता तो कोणता होता, एक असा ओक कलर होता, त्याच्यामध्ये वुडन फिनिश, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर व्हाईट आणि वुडन मिक्सर पण आहे आणि प्लेन वुडनचा पण आहे. पण जरा व्हाईट असं थोडा एस्थेटिक वाटतो आणि दिसायला पण छान आहे, म्हणून आम्ही व्हाईट ऑर्डर केला. आता आम्ही हा जो आहे खालचा त्याचा शेल्फ बनतोय. थांबा कृतिका, मी सेकंड मध्ये घालतो. तुझं नाव घाल, त्याच्यात नाव घालू आधी.
येस मिशन अकम्प्लिश्ड. आपण याला स्क्रू करून घेऊया प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामध्ये प्लस आता इकडनं हे चांगलं गेलं की इकडनं डॉवेल्स पण जात आहेत, प्लस वरून शूज पण त्यांनी आहेत. दिलंय की अजून ते स्टेडी राहील. स्टेडी राहण्यासाठी. बरोबर. खरं ह्याला आपण फेविकॉलने पण आम्ही म्हणजे डॉल्सना फेविकॉल आधी अप्लाय करून मग तुम्ही स्क्रू केला असतात आणि एजेसना पण तर आणि बेटर आहे, कारण ते हार्ड होऊन जाईल एकदाच. पण आम्हाला जरा भीती वाटत होती की आम्हाला जर जोडताना चुकीचं जर जोडलं गेलं तर परत त्याला ओपन करायला मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही हे आधी विदाऊट फेविकॉल वगैरे आम्ही जोडतोय ह्याला. ओनली फेविकॉल वापरताना पण जो मरीन फेविकॉल असतोय तो वापरा, रेग्युलर वाला फेविकॉल वापरायचा नाही, कारण का त्याच्यामध्ये पण डिफरन्स असतो. जे आपण क्राफ्ट अँड आर्ट अँड क्राफ्ट साठी फेविकॉल जो वापरतो तो वेगळा असतो आणि फर्निचर साठी जो फेविकॉल यूज करतात तो वेगळा असतो. सो प्लस त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे टाइप्स आहेत जे आम्हाला आमच्या डेली लाईफ मध्ये आम्हाला खूप नंतर समजलं जेव्हा आम्ही इंटिरियर डिझायनिंगचं शिकवत होतो किंवा ऑन साइड ऍक्च्युली आम्हाला खूप गोष्टी समजले की प्रत्येक फेविकॉल पण वेगवेगळे असतात. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळी आमच्या म्हणजे आम्हाला एक असं सेशन आलेले देण्यासाठी फेविकॉलची टीम आली होती. ते सांगायला की आमचे काय काय प्रोडक्ट आहेत आणि प्रत्येक गोष्ट साठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, असं ते कसे बनले आणि काय काय मटेरियल त्यासाठी चांगलं होतं. आमचं तर अर्ध वर्ष कोविडने डन. आता याला आपण पलटी करूया त्या साईडच्या याने पण मला असं लहानपणापासूनच आवड होती ह्या इंटेरियर रिलेटेड गोष्टींमध्ये किंवा फर्निचर मेकिंग मध्ये वगैरे. तर माझ्याकडे कसं होतं की आमच्या घराच्या समोर एक फर्निचर शॉप होतं, तर तिथे एक म्हणजे आमच्या ओळखीचे एक मिस्त्री आहेत, तर ते नेहमी ते फर्निचर जॉईन करण्यासाठी वगैरे यायचे किंवा त्या फर्निचर्सना पॉलिश वगैरे करायला यायचे. तर मग ते रोज मी म्हणजे तिथे जायचं आणि त्यांच्याकडे कसं यायचं की हे जसं अडिसेंबल केलेलं आलं होतं फर्निचर तसं पार्ट्स मध्ये तसंच यायचं आणि ते तिथे येऊन ते जॉईन करायचे. तर मी रोज त्यांना हेल्प करायला जायचो आणि मग ते काय करतायत ते बघायला जायचो. तर मला तेव्हापासून ते आवड लागली की असं काहीतरी आपण. इंटिरियर मध्ये तुला कशी आवड आली? मग तेच ह्या आधी बेसिक गोष्टी माझ्यामुळे आली. खोट्या मला पहिले माझ्यामुळे आली याला इंटिरियर जे आवडत त्याला माहिती नव्हतं. मला अगोदरपासून अशा गोष्टी आवडत होत्या, पण नंतर मग ते प्रॉपर तू काय ते असे कारवार पण डिसमेंटल करायचं ना टॉईज मधलं, आणि ते तर सगळेजणच करतात. आपले नवीन कार आणली का आपण त्याला दुसऱ्या दिवशी बघतो काय आहे त्याच्यामध्ये डिसमेंटल वगैरे करून. शुभम असे खूप DIY करत असतो खूप वेळा. अँड ऑलमोस्ट आपल्याला बघायचं बॅग लावायचे आपल्याला. हो थांबा पण आता आपण आपल्याला दरवाजे पण कसे फिट होणार आहेत ते पण बघायचे. त्याच्यासाठी ते दरवाजे दिले, त्याचे ते हिंजेस साठी पण त्यांनी मस्त म्हणजे चांगलं हे केलं प्रोव्हिजन. ते ठेवतो. फायनली आम्ही जे करत होतो ते प्रॉपर करतोय असं समजलं की हा बाबा झालंय. प्रकारे हे दिसणार आहे, तयार झालेला आहे आता 17 आणि हे आहे ना. सांग मला बॉटम कोणता आहे तुझा? हा बॉटम आहे ना, खालचा हा बॉटम आहे, इथे लागेल. हा बॉट काढ. कुठे आहे स्टिक? सेंटरला लागली ती बरोबर. हो. स्लिप होऊ नये म्हणून रबर टाईप असं. हा टास्क खूप टफ आहे, कारण हे मला समजत नाही की वर येत आहे की नाही. हे जर मेन पार्ट आहे का, हा जर त्याला लागलं नाही तर वरचा पार्ट आणि खालचा पार्ट एकमेकांना जॉईन नाही होऊ शकत. शिक्षणाचा आमचा काहीतरी फायदा झालेला आहे, पैसा वसूल झालेले आहे. आता हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे, कारण हे जे हिंजेस आहेत ते ह्यामध्ये फिट करायचे आहेत आणि हे एका कार्पेंटरचं काम आहे. ते थोडं जरा आम्हाला आता करावं लागणार आहे, कारण हे बरोबर फिट झाले पाहिजे आणि ते त्याच्यात स्क्रू कुठे ते बरोबर झाले पाहिजे, नाहीतर मग मेकॅनिझम सगळं नाहीतर ते दरवाजे व्यवस्थितरित्या होणार नाही, फिट होणार नाही. त्यांनी आता इथे मार्किंग तर दिलंय, पण त्यामध्ये नुसते असे तुम्ही बघाल इकडे डॉट्स दिले, ओनली डॉट्स दिले. त्या बरोबर ते डॉट्स वरती ते सेटिंग केलं पाहिजे. प्रॉपर एकदम मेजरमेंट प्रमाणे सगळं स्केल दिलेलं आहे.
ना 1 इंच तिकडे ना 1 इंच इकडे मॅन्युअल पहिलं बघतो, कारण कोणते स्क्रू त्याच्यासाठी मला तर वाटतं ते स्क्रू आहे ते त्याच्यासाठी. बट वी हॅव डन द हार्ड पार्ट. हे आमचं स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. स्ट्रक्चर तर मेन Top रेडी and झालंय, bottom. कारण तेच खूप महत्वाचं होतं. कारण एक आम्हाला समजत नव्हतं की ह्याचा वरचा हिस्सा खालती कसा जॉईन करायचा. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे त्यांनी स्क्रू दिले आहेत. ते जरा जोडणं आम्हाला समजत नव्हतं, पण आम्ही फायनली ते सॉर्ट केलं. कृतिकाने बिकॉज आय एम अ व्हेरी स्मार्ट व्यवस्थित जरी मला शुभमने की कोणते टूल्स काय आहे कशाला वापरलं तरी पण त्याने जर मला ते शिकवलं असेल, बट बाकी सगळं तर मी शिकवलंय त्याला. स्मार्टनेस तर मला माहिती असलं पाहिजे की कुठे तो गेला पाहिजे. मॅन्युअल जर रीड करता आला नाही, स्टेप्स फॉलो करता नाही आले तर मग काय फायदा ना शुभम. आता हे पण हे खूप सगळ्या गोष्टी डिफिकल्ट. करू शकतो, बट रिअल ब्रेन ज्या गोष्टीला की तो माझ्याकडे. येस, तू स्मार्ट आहेस कृतिका माझ्यापेक्षा, असं बोल. ना मीच आहे स्मार्ट. अरे बापरे, अलग अलग स्क्रू दिले. देखा देखा, अरे बापरे, अलग अलग स्क्रू आहेत त्याचे पण वेगवेगळे सेपरेट स्क्रूज आहेत. शुभम डुईंग द कार्पेंट्री वर्क. इथे असं चाललंय काय बघा, तुम्ही हे जॉईन करत असाल तर पहिलं तुम्हाला ते जे हिंजेस आहेत त्याचा पाठचा भाग आधी वेगळा करून घेतला पाहिजे. येस, आणि तो फिट केला तो पाहिजे. अगोदर फिट नाही. तुम्ही म्हणाल की दरवाजा सकट कसं एवढं हवेत फिट करू, तर ते असं नाहीये. हे सगळं वेगवेगळं करावं लागतं. आता इथे फक्त त्यांनी नुसतं एक पॉइंट दिलं की इकडे होल करायचंय म्हणून. त्यांनी असं काहीच डॉवलला कसं घालायला होल होते पहिले तसे होल याच्यात काहीच करून दिले नाहीत. आणि प्लस हे हिंजेस असे जॉईंट असतात, म्हणजे पाठची पट्टी आहे ती ही त्याला जॉईंट असते. आणि हा जो पार्ट आहे हा आपल्या दरवाजा जॉईंट होतो. आणि हे लोकांना असं वाटू शकतं की अक्क पकडून फिट करायचं, म्हणजे असं नाहीये. हे जर फिट करायला गेलं तर दरवाजा सकट हे फिट होणार. तर फायनली शटर्स पण लावून झाले. कारण डिफिकल्ट पार्ट हा होता की हिंजेस फिट करण्यात खूप माझं मेहनत गेली. आणि त्याच्यामध्ये तरी पण ते थोडेफार काही ना काहीतरी आहेत, पण ते मी थोड्या वेळाने सेटिंग करणार त्यांची. आणि हे नॉब्स लावलेत त्याला. हे मस्तपैकी अशी प्लास्टिकचे नॉब्स झाले आहेत जे त्याला आपण DIY असे आम्ही एकदम. हे छोटे छोटे एक शेल्फ पण आले, तसे खूप सारे शेल्फ आहेत. ते सगळे इथे फिट होणार आहेत अशा प्रकारे. इथे एक होईल, इथे एक होईल, इथे होईल. पण मला असे मोठे फोटोज त्यामध्ये लावायचे, त्यामुळे मी हे थोडं अवॉइड केलंय की हे शेल्फ बसवणं नाही. हे अशा प्रकारे हे शेल्फ इथे इथे आणि येणार आहेत असे. आता बघू, आता अशा आमच्याकडे काही मूर्तीच पण आहेत, तर ते मी बघायच्यात मला की त्या शेल्फ मध्ये अशा राहू शकतात का. तर मग मी ते राहणार असतील तर मग मी ते त्याच्यासाठी शेल्फ ठेवेन, किंवा ह्यांना असं खालती ठेवू शकतो आणि फोटोज वरती वगैरे असं. आता आम्ही बघूया प्लॅन करून की कशा प्रकारे काय ठेवता येईल. ओके.